आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अहमदनगरमधून एक मोठी बातमी। अहमदनगरमध्ये तुफान पाऊस झालेला आहे। नगर शहर आणि परिसरात झालेल्या या पावसाने सीना नदीला पूर आलाय। नगर कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलावरून पाणी वाहून लागलेलं आहे आणि यामुळे आता नगर कल्याण महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झालाय। असं असतानाही काही अतिउत्साही वाहन चालक जीव धोक्यात घालून या पाण्यातून गाडी घेऊन जाताना दिसतायत। तर सीना नदी दुथडी भरून वाहत असल्याने बघ्यांची नदीकाठी मोठी गर्दी झाली होती। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। साहेबराव, सध्या अहमदनगरमध्ये पावसाची काय स्थिती आहे? प्राजक्ता, काल दिवसभर नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। त्यामुळे नगर शहरामध्ये हे पावसाचं प्रमाण जास्त होतं। त्यामुळे ज्या नद्या आहेत, नदे ओढे जे आहेत ते तुडुंब भरून वाहत आहे। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। ज्या भागामधून परिसर वाहतो त्यामध्ये त्या भागामध्ये अतिक्रमण झाल्यामुळे नदीचा पाण्याचा मोठा प्रवाह लोकांच्या घरामध्ये घुसलेला आहे आणि काही ते पुलावरती पाणी आहे, त्या पूल दोन्ही बाजूने पॅक झालेला आहे। त्यामुळे नगर कल्याण महामार्गावरची ती वाहतूक जी आहे ती आतापर्यंत ठप्प आहे। पोलीस वाहतूक डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत। जो 2-3 ते पूल आहेत त्यामध्ये पाणी असल्यामुळे वाहतुकीची कोंडी नगरमध्ये झालेली आहे। आता सध्या नगरमध्ये पाऊस जर थांबला असता पण वरून नगर पाणी जे आहे ते पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही अजून 1-1.5 तास तरी लागेल की वाहतूक सुरळीत व्हायला। या सगळ्या प्रकरणावरती महानगरपालिकेचे असतं किंवा पोलीस अधीक्षक असतील हे त्या ठिकाणी गेलेले आहे, घटनास्थळी पाहणी करत आहे। आणि यापुढील भागामध्ये यापूर्वी पाणी शिरलं होतं, परंतु महानगरपालिकेने आश्वासन देऊनही कुठलीही कारवाई केली नाही। त्यामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे। येणाऱ्या काळामध्ये जर अजून पाऊस वाढला तर मोठ्या प्रमाणावरती पाणी नगर शहरामध्ये घुसेल। प्राजक्ता, बर, साहेबराव धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता महाराष्ट्रातील गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास शुक्रवारपासून